काय विचित्र परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे नगरसेवक म्हात्रे हे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आणि त्याचबरोबर महिला नर्स यांना मारहाण करताना दिसत आहेत. तर त्या संदर्भातला त्यांचा इंटरव्ह्यू सकाळी सकाळीच आज मी एनडीटीव्ही मराठी चॅनलवरती पाहिला. तर पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले की तुम्ही जे वागलात त्या वागण्याचं समर्थन करता का वगैरे वगैरे अशा गोष्टी, तुम्हाला माफी मागावीशी वाटते का की तर ह्या सगळं जो काही त्यांचा इंटरव्ह्यू होता तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलगिरी तर व्यक्त केली, पण कुठेही त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप झालाय किंवा आपण जे वागलोय ते खरंच चुकीचं किंवा सॉरी म्हणण्या इतकं महत्वाची किंवा वाईट घटना आहे आपल्याकडून घडलेली असं त्यांना कुठेच वाटलं नव्हतं. हे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बोलण्यातून सगळं स्पष्ट कळत होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की सीईओचा जो नंबर आहे तो नंबर मला मी देत नव्हते रुग्णालयातून आणि खरं तर त्या नंबरवरून ह्या गोष्टी घडल्या आणि ज्या महिलेसाठी मी हे सगळं केलं कृत्य, तर ती महिला दलित होती. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी ती महिला कोण होती हे सांगणं त्यांना जास्त महत्वाचं वाटलं. सीईओचा नंबर मिळवणं त्यांच्यासाठी इतकी अवघड गोष्ट नव्हती की त्यासाठी त्यांनी महिलांवरती हात उचलावा किंवा डॉक्टरांवरती मुळात मुद्दा असा आहे की कोणत्याही गोष्टीसाठी कोणावरही हात उचलणं हीच मुळात उद्दामपणाची गोष्ट आहे की जी घडली नाही पाहिजे. तुम्ही स्वतः नगरसेवक असताना जेव्हा असं वागता तेव्हा तुम्ही लोकांसमोर काय आदर्श ठेवता या गोष्टींची जरा सुद्धा जाणीव नसावी. बर, स्वतःला वाचवण्यासाठी दुसरं राजकारण सुरू केलं यांनी की ज्या महिलेसाठी मी हे केलं ती महिला दलित होती, तिच्यासाठी मी धावपळ करत होतो. म्हणजे किती घाणेरडं कृत्य आहे या नगरसेवक लोकांचं. पण कोणीतरी सांगून गेलंय की जनता कशी आहे याच्यावरूनच त्यांचा नेतृत्व करणारा व्यक्ती ठरतो, म्हणजे त्यांचे नगरसेवक वगैरे कसे असतील हे ठरतं. तर खरं तर जनतेमध्ये सुधारणा घडली पाहिजे, कारण शेवटी जशी प्रजा तसं नेतृत्व. तुम्हाला काय वाटतं या ज्या घडलेल्या घटना आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये जरूर कळवा.